मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याबाबतची तारीख शासनाकडून आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा सर्व पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. 29 सप्टेंबरला रायगड येथून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, 29 सप्टेंबरला रायगड येथे तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम हा आयोजित केला गेला आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा आता पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. परंतु मित्रांनो, प्रश्न हा आहे की आता हा तिसरा जो हप्ता आहे हा कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे. कारण की मित्रांनो, अगोदर बऱ्याचशा महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्या अंतर्गत पैसे हे मिळालेले नाही आहेत. तसेच बऱ्याचशा महिलांनी सप्टेंबर महिन्यात सुद्धा अर्ज हे केलेले आहेत. तर त्या महिलांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच जुलैमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले असतील आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील परंतु अद्याप त्यांना या योजनेचा हप्ता हा मिळालेलाच नसेल, तसेच आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या हप्त्याअंतर्गत पैसे मिळणार आहेत किंवा नाही, जर त्यांना पैसे मिळाले तर त्यांना ते पैसे किती मिळणार आहेत, तिघं महिन्यांचे एकत्र मिळतील किंवा एका महिन्याचेच फक्त 1500 रुपये मिळतील हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की 29 सप्टेंबरला मिळणारा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाहीये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याची घोषणा करते वेळेस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे की 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी हे सुद्धा सांगितले की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाहीये. मित्रांनो, 29 सप्टेंबरला जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना तिसऱ्या हप्त्याचा लाभ हा वितरित केला जाणार आहे. तर आता हा कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, तर मित्रांनो, बऱ्याचशा महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केले होते. तसेच काही महिलांनी ऑगस्टमध्ये सुद्धा अर्ज केले होते. परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे पैसे हे मिळालेले नसतील अशा महिलांना, म्हणजेच अजूनपर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज हा मंजूर होऊन सुद्धा अद्याप पैसे मिळालेले नसतील, तर अशा महिलांनी जर त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले असेल तर त्यांना 29 सप्टेंबरला तिसऱ्या हप्त्याअंतर्गत 4500 रुपये मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, 24 ऑगस्ट नंतर आलेले अर्ज म्हणजे ज्यांची छाननी झालेली आहे, जे अर्ज तपासून झालेले आहेत ते अर्ज, तसेच सप्टेंबर महिन्यात आलेले अर्ज, साधारणतः 20 ते 25 तारखेदरम्यान आलेले अर्ज, अशा अर्जांना डीबीटीच्या माध्यमातून तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे. म्हणजेच आता ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले असतील परंतु त्यांना अद्याप पैसे मिळाले नसतील तर अशा महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले असतील तर त्या महिलांना सुद्धा 29 सप्टेंबरला 1500 रुपये हे मिळणार आहेत. परंतु ज्यांना मिळालेलेच नाही आहेत त्यांना 4500 रुपये मिळणार आहेत. आणि मित्रांनो, ज्या महिलांनी 24 ऑगस्ट नंतर अर्ज हे केलेले असतील आणि त्यांच्या अर्जांची छाननी झालेली असेल, म्हणजेच ते अर्ज तपासून झालेले असतील आणि ॲप्रूव्ह सुद्धा झालेले असतील आणि अशा महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड सुद्धा लिंक असेल तर अशा महिलांना सुद्धा आता 29 सप्टेंबरला रायगड येथून तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 20 ते 25 तारखेपर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे छाननी करून ॲप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना सुद्धा तिसऱ्या हप्त्याअंतर्गत 4500 रुपये मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता तिसरा हप्ता हा कोणकोणत्या महिलांना मिळणार नाहीये. तर मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे जुलै किंवा ऑगस्टमध्ये ॲप्रूव्ह झालेले असतील परंतु त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत अद्याप सुद्धा लिंक नसेल अशा महिलांना हा हप्ता मिळणार नाहीये. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहेत, म्हणजेच त्यांचे अर्ज अजूनही तपासले गेलेले नाही आहेत, त्यांच्या अर्जांची स्क्रुटिनी बाकी आहे, अशा महिलांना सुद्धा 29 सप्टेंबरला तिसऱ्या हप्त्याअंतर्गत पैसे हे मिळणार नाहीत. त्या महिलांना पुढच्या महिन्यात या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तसेच मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याअंतर्गत कोणत्या महिलेला किती पैसे मिळणार आहेत, तर मित्रांनो, ज्या महिलांना अगोदर जुलै ऑगस्ट या महिन्याचे पैसे हे मिळालेले असतील तर अशा महिलांना 1500 रुपये मिळतील. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज ॲप्रूव्ह झालेले असताना सुद्धा ज्या महिलांना त्यांचे बँक खाते लिंक नसल्यामुळे पैसे हे आलेले नाही आहेत तर अशा महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्र तिसऱ्या हप्त्यावेळेस दिले जाणार आहेत, म्हणजेच त्यांना 4500 रुपये मिळतील.
तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो 29 सप्टेंबरला रायगड येथून एका कार्यक्रमाअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिला या पात्र झालेल्या आहेत। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।